नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आत्ताचा जो व्हिडिओ दाखवणार आहे मी तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की माझ्याकडे जे पक्षी येतात ना, त्यांना मी कोणती फळे आणि कोणते धान्य खायला देते. ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. त्यामुळेच माझी बाल्कनी अशी बर्ड बाल्कनी तयार झाली आणि खूप सुंदर सुंदर पक्षी येतात. तर तुम्हाला सांगते की हे जे पक्षी येतात ना, ते फक्त खाण्यासाठी जवळ येत नाहीत, तर ते प्रेमाने जवळ येतात आणि विश्वासाने जवळ येतात. तर त्यांना कोणताही पिंजरा नाही आहे, ना कोणतं बंधन आहे. त्यामुळे असं अजिबात म्हणू नका की पक्ष्यांना खायला देता आयत्त म्हणून ते पक्षी जवळ येतात. तर असं अजिबात नाही आहे. आपल्या हाताने ना काहीतरी थोडीशी सेवा घडावी, हा आपला भाव असावा, बाकी काही नाही. तर चला, आता इथं चिमण्यांची चिवचिवाट सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांची मस्ती पण सुरू आहे. तर छान छान वाटतं असं चिमण्यांना मस्ती करताना पाहून. तर मी आता तुम्हाला दाखवते की मी पक्ष्यांना कोणती कोणती फळे देते. पण आज माझ्याकडे काही जास्त फळे नव्हती, मी ते तुम्हाला सांगते. तर मी आज बुलबुलला केळ ठेवलं होतं. आणि हो, केळ ठेवताना ते कट करून ठेवायचे, म्हणजे कोणती जी मोठी फळे असतील ना, ती कट करून ठेवायची, म्हणजे ना पक्ष्यांना खाण्यासाठी ती सोपी जातात. आणि काही ठराविक फळे देताना त्यातल्या बिया काढून द्या, कारण बिया हे घातक आहेत पक्ष्यांसाठी. आणि काय होईल की तुम्ही जर पक्ष्यांना जर फळे ठेवली ना, तर तुम्हाला कबुतरांचा, म्हणजे जो पारवे आहेत त्यांचा पण बिलकुल त्रास होणार नाही. कारण कबुतरे फळे अजिबात खात नाही, त्यामुळे ते तुमच्याही बाल्कनीमध्ये घाण होणार नाही. आणि तुमच्या पक्ष्यांची जी आवड आहे ती पण तुम्हाला जोपासता येईल. पक्ष्यांना पाणी मात्र जरूर भरून ठेवा, कारण पाण्याची सक्त गरज आहे आता उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना. आणि हो, मी काय धान्य देते ते पहा. तांदूळ, शेंगदाणे, बाजरी आहे, राळं आहे, सनफ्लावर सीड्स आता माझ्याकडचे संपलेत, म्हणजे सूर्यफुलाच्या बिया. त्या मी आणल्या की नंतर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल पुन्हा एकदा. आणि सनफ्लावर सीड्स, तांदूळ आणि शेंगदाणे हे पोपटांना फार आवडतात. तर माझ्याकडे जे पोपट आहेत ना, त्यांना तांदूळ आणि शेंगदाणे भिजवलेले मी बऱ्याच वेळा देऊन बघितले, पण ते खात नाहीत. त्यामुळे मला त्यांना कच्चेच ठेवावे लागतात. आणि हो, चिमण्यांना मात्र बाजरी, कणी आणि राळं हे खूप आवडतं. पण आता बाजरी सध्या उन्हाळा असल्यामुळे मी जास्त देत नाही, अगदी 4 दाणे ठेवते फिडरमध्ये. तर आज मी ह्या पक्ष्यांसाठी आहे ना, म्हणजे पोपटांसाठी मक्याचं कणीस आणलं होतं आणि त्यांची जोरदार पार्टी सुरू आहे त्यावर. तर आज खूप दिवसांनी मक्याचं कणीस मिळाल्यामुळं खूप आनंदी होते ते. एकमेकांशी भांडणं करून करून ते कणीस खात होते. तर खूप छान वाटत होतं हे पाहताना. तुम्हाला पण जर अशी बर्ड बाल्कनी करायची असेल ना, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मुलांना पण छोट्या छोट्या दाखवा, की ज्यांना ते पण निसर्गप्रेमी होतील. आणि हो, इथून पुढे व्हिडिओ मी तुमच्यासाठी कोणते घेऊन येऊ ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी ज्या काही तुमचे प्रश्न असतील त्याची उत्तरे नक्की देण्याचा प्रयत्न करेन. राधे राधे.